नमस्कार. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज गाईज. चॅनलला सबस्क्राईब करा. जर आजचा एपिसोड शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ ना तर अनिशला आनंद होत असतो की भैरवीला शेवट गाळा नाही मिळाला म्हणून त्याला खूप एक्साइटमेंट फील होते. इकडे मामांची जी व्हिडिओ असते ती निवेदिताईंकडे जाते आणि त्याच्यामुळे थोडेसे प्रॉब्लेम सुरू होतात आणि नंतर मामा भैरवीसाठी खूप छान काम करणार आहेत. बघूया आजच्या एपिसोडमध्ये डिटेलमध्ये काय काय घडलंय. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत भैरवी इकडे थोड्या काळजीमध्ये असते. तेवढ्यात अनिश म्हणायला लागतो, काय झालं भैरवी, ती एवढी पॅनिक का झाली? तेव्हा ती म्हणते, आपण जी जागा बघितली होती ना तिथे त्या मालकाला कोणीतरी असं सांगितलं आहे की आपण मोदकांच्या जागेवरती तिथे अंमली पदार्थ विकणार आहोत, त्याच्यामुळे त्यांनी आपल्याला जागा द्यायला नकार दिला आहे. कोणीतरी मुद्दाम माझ्या बाबतीत हे सगळं करत असेल, मला तर असंच वाटायला लागलं आहे. हे ऐकल्यानंतर अनिश मनातल्या मनात खुश होतो आणि विचार करायला लागतो, म्हणजे स्वप्नाने खरंच खूप छान काम केलं आहे. तिच्या नावाचा भनक सुद्धा लागली नाही आणि भैरवीचा गाळा सुद्धा गेला. हे तर खरंच खूप मस्त आहे. स्वप्नाला तर मानायला पाहिजे, तिने जे काम केलं आहे ना ते तगडच भारी केलं आहे. इकडे तो कसं बसं भैरवीला सांत्वन देत असतो आणि म्हणायला लागतो, भैरवी सोड, हे आपल्या बसचं काम नाही आहे, आपण दुसरं काहीतरी बघू. पण मनातल्या मनात त्याला खूप आनंद होत असतो. दुसरीकडे इकडे निवेदिताताईंसमोर मामांची पूर्ण व्हिडिओ जाते आणि ती व्हिडिओ बघितल्यानंतर त्या अक्षरशः चिडून जातात आणि म्हणतात, हा माणूसच असा आहे. आत्ताही मला कॅफेमध्ये भेटला होता, तेव्हाही मला आपल्या संस्कार वर्गाबद्दल भरपूर काय काय बोलत होता. बरं झालं तू यांची व्हिडिओ काढली, आता ही गोष्ट आपल्यासाठी फायदेशीर होणार आहे. बघ आता या माणसाला मी कशी अद्दल घडवते. आता पहिले मी क्लासला जाते, ही व्हिडिओ मला सुद्धा पाठवून ठेव. इकडे त्या लगेच क्लासला सुरुवात करायला लागतात आणि म्हणायला लागतात, मुलांनो आज आपण मराठी महिने शिकणार आहोत. तेव्हा लगेच इराईशान म्हणायला लागतात, काय गरज आहे, आम्हाला जानेवारी फेब्रुवारी मार्च हे सगळे महिने तर येतात आणि स्कूलमध्ये सुद्धा तेच यूज केले जातात, मग आम्हाला तरी वाटत नाही बाकी महिन्यांची गरज आहे. तेव्हा ते म्हणतात, तसं नसतं बाळांनो, कसं आहे माहिती का, आपल्याला आपल्या मराठी महिन्यानुसार कोणते सण येतात, कोणते समारंभ येतात, कोणत्या ऋतू कसा जातो हे सगळं आपल्याला आपल्या गोष्टींमुळे समजतं, म्हणून त्याच्यासाठी हे सगळं शिकणं गरजेचं आहे. तेव्हा ते म्हणतात, आम्हाला तरी वाटत नाही हे सगळं गरजेचं आहे, मला तरी हे सगळं चुकीचं वाटत आहे. तेव्हा ते म्हणतात, काय चाललंय तुमचं, तुमचे आई वडील इथे येतात आणि तमाशा करतात, तुमचे आजोबा तर प्रत्येक गोष्ट उलटच करायला सांगतात, म्हणजे माझं संस्कार वर्ग आहे, इथे तुम्ही मला शिकवणार का मुलांना काय शिकवायचं आणि काय नाही, सगळं काही तुमच्या मनानुसार होणार नाही. तेव्हा इराईशान उभे राहतात आणि म्हणतात, निवेदिताताई तुम्ही चिडत आहात. निवेदिताई असं चिडू नका, तुम्हीच तुमचे रूल विसरत आहेत, हे तर अगदी चुकीचं आहे. तेव्हा ते म्हणतात, बरोबर आहे तुमचं मुलांनो, माझ्याकडूनच राग कंट्रोल होत नाही आहे. एवढं सगळं झाल्यामुळे ना मीच माझ्या आयुष्यातल्या गोष्टी विसरत चालली आहे. मला रागावरती कंट्रोल करायला पाहिजे, पण तुझ्या आजोबांना मी काय सोडत नसतो. तेव्हा ईशान म्हणतो, तुम्ही काउंट करा म्हणजे तुमचा राग शांत होईल. तेव्हा त्याला लगेच काउंट करायला सुरुवात करतात. 10, 9, 8, 7, 6, 6, 5 करत करत हळूहळू का होईना त्यांचा राग कमी व्हायला लागतो आणि त्यांना थोडं धीर आलेला असतो. तर दुसरीकडे मामा घरी येतात तेव्हा मीना आणि चंदनाजोबा घरी आलेले असतात. तेव्हा बाबा विचारतात, हे दोघं इथे आले आहेत, तुम्ही तर आज कामाला सुरुवात करणार होते ना, त्याचं काय झालं? तेव्हा भैरवी सांगते, कामाला तर सुरुवात करायची होती, पण आपण जो गाळा बघितला होता बाबा त्यांनी आपल्याला गाळा द्यायला नकार दिला आहे. तेव्हा मीना म्हणते, हो ना, त्याच्यामुळे भैरवी थोड्या काळजीमध्ये दिसत आहे. तेव्हा भैरवी म्हणते, कारण तर असं आहे, त्यांना आपल्या विरुद्ध कोणीतरी भडकवलं आहे आणि सांगितलं आहे की आपण मोदकांच्या जागेवरती अंमली पदार्थ विकणार आहेत. मला असं वाटते हे सगळं कोणी केलं असेल माहिती का, ज्यांचं राजनच्या बरोबर ऑलरेडी काम सुरू होतं आणि आपल्या येण्याने त्यांचं काम निघून गेलं, त्यांनीच हे सगळं केलं असेल असं माझा डाऊट आहे. तेव्हा मामा म्हणतात, तू काळजी करू नको, मी आहे ना, आता होप सोडायची नाही. तेव्हा भैरवी म्हणते, आता काही होऊ शकत नाही, अनिश बोलतोय तेच बरोबर आहे बाबा, आपल्याकडून काही बिझनेस होणार नाही, मला असं वाटते आपण राजनला नकार देऊन टाकू. तेव्हा मामा म्हणतात, नाही, एवढी मेहनत घेतली आहे, आता कसा नकार द्यायचा, तू मला थोडा वेळ दे, मी जागेचं काय करायचं ते बघून घेतो. तेव्हा मीना म्हणायला लागते, एक काम कर ना भैरवी, तू आमच्या घरून सुरुवात तर कर. तेव्हा ती म्हणते, नाही गाई, तसं नाही चालत, या सगळ्यामध्ये खूप कन्फ्युजन होऊ शकतं. तेव्हा मामा म्हणतात, मी आहे ना, मी सगळं बघतो. ते लगेच आत जातात आणि त्यांच्या एक सुधीर नावाच्या मित्राला कॉल करून विचारतात, मला सांगणार आहे, तुझ्याकडे एक गाळा होता ना जो तूने तुझ्या सुनेसाठी म्हणजे तिच्या साड्यांच्या बिझनेससाठी ओपन ठेवला होता, तो आहे का अजून? तेव्हा तो म्हणतो,
तो आहे, कारण की सून आणि मुलगा तर आता बाहेर देशी गेले आहेत, पण तो तसाच पडीक आहे. तेव्हा ते म्हणतात ते मला समजलं आहे, पण तो गाळा मला थोड्या वेळासाठी वापरण्यासाठी देशील का? तेव्हा तो म्हणतो काही हरकत नाही, मी तुला देऊ शकतो, पण प्रॉब्लेम एवढीच आहे की तो गाळा आता खूप दिवसापासून बंद आहे, तो अक्षरशः घाण झाला असेल, मी तुला 2-3 दिवसात देऊ का, कारण की त्याला साफ करून देतो. तेव्हा ते म्हणतात नाही नाही रे, मला उद्याच गरज आहे, तू एक काम कर ना, तू मला चावी पाठवून दे, त्या गाळ्याला कसं साफ करायचं हे माझं मी बघून घेतो. तेव्हा ते म्हणतात काहीच हरकत नाही, मी तुला चावी पाठवून देतो. तेव्हा म्हणतात आता हा गाळा साफ करणं तर गरजेचं आहे. इकडे भैरवीला मीना समजवत असते, भैरवी तुला बिझनेस करायला पाहिजे. तेव्हा भैरवी म्हणते नाही, मला नाही वाटत आपल्याकडून हे होणार आहे, मी राजनला सांगूनच टाकते की आपण हा बिझनेस नाही करू शकत. तेवढ्यात तिथे मामा येतात आणि म्हणतात भैरवी, तू जी ॲडव्हान्स रक्कम देणार होती ना गाळेवाल्याला, ती आता मला दे. तेव्हा ती म्हणते काय झालं बाबा, आता काही पैशांची गरज आहे का? तेव्हा ते म्हणतात अगं तुझ्या गाळ्याचं काम झालं आहे. तेव्हा ते म्हणते लगेच? बाबा खरंच तुम्ही किती फास्ट आहात, लगेच काम झालं. तेव्हा ते म्हणतात हो, काम सुद्धा झालं आहे आणि आता मी ते गाळा बघायला सुद्धा जाणार आहे, मी तिकडे जातो आणि सगळ्या गोष्टी बघून घेतो. तेव्हा ते म्हणते बाबा तुम्ही का जाताय, मी आहे ना, मी आणि अनिश जातो आणि त्या गाळ्याचं बघून घेतो. तेव्हा ते म्हणतात नको नको भैरवी, मी जातो आणि सगळं बघून येतो, आज मी माझ्या मित्राकडेच थांबणार आहे, म्हणून माझी काळजी करू नको, मी तुला रात्री ॲड्रेस सुद्धा पाठवेल, म्हणजे कसं मी नाही आलो तरी तुझ्याकडे सगळ्या डिटेल्स असाव्या. तेव्हा भैरवी म्हणते बाबा तुम्ही खरंच माझ्यासाठी खूप करताय. ते लगेच तिथून निघून जातात. तेव्हा मीना म्हणायला लागते बघ तुझा सासरा किती खंबीरपणे उभा आहे ना. तेव्हा ती म्हणते हो ते तर आहे, खरंच बाबा माझ्यासाठी जे काही करतात ना त्याला काही तोडच नाही आहे. तेव्हा ती विचारते पण तुझा नवरा कुठे आहे, एवढे मोठे प्रॉब्लेम चालू आहेत पण तुझा नवरा तर कुठेच दिसत नाही, तो गायब होतो तरी कुठे. हे ऐकल्यानंतर भैरवीला थोडं वाईट वाटत असतं. तर दुसरीकडे अनिश इकडे स्वप्नाला चिपकून बसलेला असतो. तेव्हा तो म्हणतो खरंच स्वप्ना तुला मानायला पाहिजे, आज तू जे काम केलं आहे ना ते खतरनाक भारी केलं आहे. स्वतःचं नाव न येता तुने भैरवीचा गाळा तिच्या हातून उद्ध्वस्त करून घेतला, हे खरंच खूप मस्त काम आहे. तेव्हा ती म्हणते मग मला तर तुझं आणि भैरवीचं सगळं चांगलंच बघायचं आहे, मी कोणाच्या बाबतीत वाईट काही करणार नाही, माझं खरंच तुझ्यावरती खूप प्रेम आहे, पण मला तुला आणि भैरवीला एकत्र बघायचं आहे. खरं म्हटलं तर भैरवीचा बिझनेस झाला नाही आणि तिने राजनची डील तोडली ना, त्यानंतर कसं भैरवी पुन्हा तुझ्या जवळ येईल आणि तुमचा सुखाचा संसार होईल. तेव्हा तो म्हणतो असं कसं तू बोलते, मला याचा अर्थ समजला नाही. तेव्हा ती म्हणते कसं आहे माहिती का अनिश, माझं तुझ्यावरती कितीही प्रेम असलं ना तरी सुद्धा मला तुझा संसार मोडायचा नाही, तुझा संसार आणि तुझं आयुष्य सुखातच असावं. तेव्हा तो म्हणतो पण आता भैरवी माझ्यासाठी मॅटर करत नाही, माझं सर्वस्व तूच आहेस, पास्ट फ्युचर आता सगळं तू आहेस आणि माझ्यासाठी तू जास्त इम्पॉर्टंट आहे, भैरवी नाही. तो तिला किस करायला जाईलच तेवढ्यात ती म्हणायला लागते थांब जरा बेबी, माझ्याकडे तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. ती लगेच त्यांना फोन करते आणि बोलवायला लागते. हे बघता अनिश विचारतो तू कोणाला बोलवलं, काय झालं आहे. ती लगेच दार उघडते तर दारावरती राधा आणि किशाला बघून अनिशच्या चेहऱ्याचा रंग चढून गेलेला असतो की हे दोघं इथे कसे काय. तेव्हा ती म्हणायला लागते चला आज चला, मी सगळं एक्सप्लेन करते. तेव्हा अनिश विचारतो तुम्ही इथे काय करताय, नेमकं हे प्रकरण काय आहे. तेव्हा ती सांगते ह्यांना मी हायर केलं आहे, तू पूर्ण दिवस घरामध्ये नसतो, मग भैरवी आणि राजन काय करतात हे आपल्याला समजायला पाहिजे ना, त्यासाठी मी यांना हायर केलं आहे, तू काळजी करू नको, मी यांच्या सगळ्या सॅलरीचं बघून घेणार आहे. तेव्हा ते म्हणतात कसं माहिती का अनिश बाबू, तुला जेव्हा भैरवी हिणवत होती, तुला घराबाहेर काढलं ना, तेव्हा आम्हाला खूप वाईट वाटत होतं आणि त्याचमध्ये या मॅडम मिळाल्या, यांनी आम्हाला सांगितलं असं असं काम करायचं, म्हणून आम्ही काम केलं. तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगू का, त्या भैरवीच्या गाळ्याचं आहे ना ते आम्हीच सगळं काम बिघडवलं आहे, कारण की आम्हाला हे सगळं काम खूप छान प्रकारे जमतं. तेव्हा अनिश म्हणतो अच्छा असं सगळं झालं आहे का. तेव्हा ती म्हणते हे सगळं आम्ही बिघडवलं आणि भैरवीवरती आम्ही बारीक लक्ष ठेवून सुद्धा आहोत, कारण की त्याचेच आम्हाला पैसे सुद्धा मिळतात ना. तेव्हा अनिश म्हणतो अच्छा हे सगळं तुमचं प्लॅनिंग होतं का. तेव्हा ते म्हणतात हो, कारण की भैरवीचा बिझनेस खराब झाला तरच तुझं कल्याण होऊ शकतं आणि तुला पुन्हा घरामध्ये सगळं मिळू शकतं. तेव्हा ती म्हणायला लागते कसं आहे माहिती का अनिश, जर भैरवीचा बिझनेस झाला नाही तर ते 50 लाख रुपये तुला मिळतील आणि तू स्वतःचा बिझनेस करू शकतो. तेव्हा राधाकिशा म्हणतात आम्हालाही तेच पाहिजे ना, भैरवी का बरं मोठी व्हावी, तू मोठा व्हावा अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. तेव्हा अनिश म्हणतो बरोबर आहे, आता तर भैरवी काही मोठी होतच नसते आणि खरंच तुम्ही जे करताय ना ते खरंच खूप छान आहे. तेवढ्यात ते तिथलं कोल्ड्रिंक पितात आणि म्हणायला लागतात हे तर खरंच खूप भारी आहे. तेव्हा अनिश म्हणतो हे पैशाचं आहे आणि जेव्हा पैसा म्हणजे
महाग पैसा असतो ना तेव्हा त्याची चव अजूनच चांगली असते. स्वप्ना, खरंच थँक्यू, तू माझ्यासाठी भरपूर काही करत आहे. इकडे भैरवी अनिशला कॉल ट्राय करत असते, पण खूप वेळ होत अनिश काही आलेला नसतो. तेवढ्यात दार वाजतं. भैरवी दार उघडते तेव्हा अनिश दारू पिऊन आलेला असतो. ते बघता भैरवी विचारते, काय रे, तू आजकाल दररोजच का लेट येतोय आणि हे काय चाललं आहे? इथे घरामध्ये एवढे प्रॉब्लेम आहेत आणि तू दारू पिऊन आला. तेव्हा तो म्हणतो, मग काय झालं, एवढी मोठी गोष्ट नाहीये हे. मला वाटलं मी प्याऊन आलो. एखाद दिवस मित्रांबरोबर पार्टी करणं काही चुकीचं नाही आहे. भैरवी लगेच दार बंद करते आणि म्हणायला लागते, तुला समजते का, मी इथे आपल्या संसारासाठी, आपल्या घरासाठी एवढी राबराब करत आहे, स्वतःला एवढं सगळ्यामध्ये झोकून घेतलं आहे आणि तुझं काय चाललं आहे? दारू पिऊन येतो, तमाशा करतो, हे सगळं वागणं बरोबर आहे का? तेव्हा तो म्हणतो, तुला कोण सांगितलं हे सगळं करायला? मी तर सांगतो ना, घरी बस, तुझ्याकडून बिझनेस होत नाही आहे, मग गपचूप घरी बस. मी विचारतो का तू कुठे जाते, कोणाबरोबर जाते? मी काही विचारत नाही ना. तेव्हा ती म्हणते, अनिश तू काय वागतोय, तुला तरी कळते का? जेव्हा मला तुझी सगळ्यात जास्त गरज आहे ना तेव्हा तू कधीच माझ्या बरोबर नसतो. तेव्हा तो म्हणतो, मी सांगितलं आहे बिझनेस सोडून टाक, पण तुला ऐकायचंच नाही आहे. तुझ्या डोक्यात घालू ना, आता तशीही तुझ्याकडून जागा गेली आहे, मग तू बिझनेस कसा करणार आहे? तेव्हा भैरवी म्हणते, तू नसला ना तरी माझे सासरे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि एक गोष्ट आठवण ठेव, त्यांनी माझ्यासाठी 50 लाख रुपये गोळा केले आहेत. मग त्यांच्या विश्वासाला मी काय तडा जाऊ देणार नाही. आणि तसं ती जागा जशी गेली ना तशी बाबांनी नवीन जागा सुद्धा शोधून काढली आहे. तेव्हा तो विचारतो, कुठे आहे जागा ती आणि अचानक कशी काय जागा मिळाली? तेव्हा ती म्हणते, मला जास्त काही माहिती नाही, पण बाबांनी एवढं सांगितलं आहे, उद्यापासून तू काम सुरू करू शकते. तेव्हा तू आता बघ तुला काय करायचं आहे. भैरवी लगेच झोपायला जाते. तेव्हा अनिश विचार करायला लागतो, अच्छा, बाबांना मध्ये हे सगळं करायची काय गरज होती? माझा सगळा प्लॅन उद्ध्वस्त केला. आता मी स्वप्नाला काय सांगू नवीन जागेबद्दल? हे सगळं थोडं कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे. पुढील भागात आपण बघणार आहोत. मामा घरी आलेले असतात तेव्हा अनिश विचारतो, काय हो बाबा, तुम्ही कुठे गेले होते? त्या भैरवीच्या नवीन जागेवरती का? तेव्हा ते म्हणतात, हो मी तिकडेच गेलो होतं, ते थोडी साफसफाई करायची होती ना त्याच्यासाठी, आणि तू काळजी करू नको, भैरवीसाठी आता नवीन गोष्ट ओपन होणारच आहे. ते लगेच जाऊन तिथे झोपायला लागतात, पण त्यांना थोडा त्रास सुरू झालेला असतो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे अनिश राधाकिशाला म्हणत असतात, एक गोष्ट आठवण ठेवा, आता भैरवीची नवीन गायाची जागा कोणती आहे ना हे आपल्याला लवकरात लवकर शोधायला पाहिजे. तेवढ्यात मामा इकडे डॉक्टरांना कॉल करतात आणि म्हणायला लागतात, काल जरा मी थोडी मेहनतीचं काम केलं म्हणून माझ्या पोटात थोडं दुखत आहे. तेव्हा ते विचारतात, काय काम केलं? जे काही असेल ते सरळ आणि स्पष्ट सांगा. तेव्हा ते म्हणतात, कसं आहे माहिती का, माझ्या सुनेने एक नवीन बिझनेस सुरू केला आहे, त्याचा गाळा स्वच्छ करायचा होता, ते मीच केला आहे. तेव्हा ते म्हणतात, अच्छा, तुम्ही वाकून केअर काढला का? याच्यामुळे हे काही शक्य नाही आहे. मला असं वाटते मला लगेच तिथे यायला लागेल आणि तुमचं चेकअप करायला लागेल. मामांना हे ऐकल्यानंतर थोडं टेन्शन आलेलं असतं. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच सगळ्यांसमोर मामांचं किडनीचं येईल का? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. Thank you for watching.